हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान। आतापर्यंत सर्वपक्षीय 261 आमदारांचं मतदान। राजकीय आकडेमोडीमध्ये कोण कुणाला शह देणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मतदान। शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील विधान भवनामध्ये दाखल। मतदानापूर्वी राजू पाटील भाजप कार्यालयात। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयापर्यंत गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही। गायकवाडांच्या मतदानाविरोधामध्ये काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती तक्रार। मी जेलमध्ये असताना परवानगी नाकारली। गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी कशी? अनिल देशमुख यांचा सवाल। निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव। एकाला न्याय दुसऱ्यावर अन्याय। सत्तेचा गैरवापर सुरू। गणपत गायकवाडांच्या मतदानावरून संजय राऊत आणि अंबादास दानवे आक्रमक। मिलिंद नार्वेकर सकाळपासून विधान भवनाच्या गेटवरच एकेका मतासाठी जुळवाजुळव। नार्वेकरांकडून चंद्रकांत पाटील, बावनकुळे, प्रफुल्ल पटेल यांच्याशीही चर्चा। नवाब मलिकांकडून विधान भवनामध्ये अजित पवारांसह जयंत पाटलांची भेट। मलिकांचं मतदान कुणाला? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। अंतरिम जामीन 2 आठवड्यापर्यंत वाढवला। मलिकांना 2 आठवडे बाहेर राहता येणार। गरजेल तो पडेल काय? सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट। विधान परिषद निवडणुकीमध्ये अंधारेंच्या ट्विटनं चर्चेला उधाण। महायुतीमध्ये जो भरवशाचा उमेदवार त्याचीच विकेट जाणार। महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होतील, संजय राऊतांचा दावा। कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले ठाकरे गटासोबत आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये निकोलेंची संजय राऊत आमदारांसोबत चर्चा। माझं मत शिंदेंच्या उमेदवाराला जाणार। शिंदेंचं एकही मत फुटणार नाही। इतरांचं मला सांगता येणार नाही। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मला काँग्रेसच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं। बैठकीमधील अनुपस्थितीवर जिशान सिद्दीकीचं स्पष्टीकरण। तर मी काँग्रेससोबत पक्ष सांगेल तिथे मतदान करणार। सिद्दीकींची प्रतिक्रिया। महायुतीकडून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न सुरू। रोहित पवारांचा आरोप। तर घोडेबाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं। सदाभाऊ खोतांची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।